सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. तरीही निवडणूक बिनविरोध नाही. 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे. काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला. बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. भाजपच्या अक्षय कडिले विरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मोकाटे, वंचितकडून संतोष सोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार. समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात चौकशी होणार. खात्यानं अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती. गोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. चौकशी सुरू. कवडीमोल भावात कोट्यावधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. शपथविधीवेळी पार्थ पवारांकडून अजितदादांचं गुलाबी जॅकेट परिधान. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांचीही उपस्थिती. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार. काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चाताप होईल. हर्षवर्धन सपकाळे यांचा निशाणा तर पार्थ पवारांच्या वतीने रोहित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार. आतापर्यंत 7 आरोपींना अटक. प्रकरण अतिशय गंभीर. सखोल तपास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात आणि एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहादला धर्म नसतो, सर्वांना लागू करा. संजय राऊतांचा हल्लाबोल. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. मुंडे समर्थकांच्या घोषणा. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमातील प्रकार. लेबननसोबत थेट चर्चा करण्याचे निर्देश. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचं मोठं वक्तव्य. तर चर्चेसाठी लेबनननं विनंती केल्याचा नेत्यानाहूंचा दावा. इराणच्या 10 मागण्यांची यादी डोनाल्ड ट्रम्प यांनी कचरा पेटीत फेकली. ट्रम्प तडजोड म्हणून इराणच्या मागण्यांचा प्रस्ताव कधीही स्वीकारणार नाही. व्हाईट हाऊसच्या सचिव कॅरोलिन लेविट यांचा दावा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 8वं जहाज भारतात. भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत. 15,000 टन एलपीजी घेऊन जहाज मायदेशात. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पत्नीची पतीकडून भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड परिसरातील धक्कादायक घटना. आरोपी सत्यमला दुसऱ्या लग्नासाठी सोडचिठ्ठी हवी असल्याचा कारणातून ही हत्या. आरोपी अटकेत. मुंबई मेट्रो 3 एक्वा लाईनचा प्रवाशांना मोठा दिलासा. विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार. प्रवासाचा खर्च 25% कमी होणार. 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत लागू. एफसीकडून दिग्गज क्रिकेट व्यक्तिमत्वांचा सन्मान. वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रवी शास्त्रींचं नाव. प्रवेशद्वाराला एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडुलीजींचं नाव. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामकरण.